पळत आला तर ते हरिण नव्हतं, तो श्रीकृष्णाच्या पायाचा काय होता. तो व्याध पुढे आला आणि बाण काढू लागला. तो श्रीकृष्णाला ओळखत होता. श्रीकृष्णांनी सांगितलं, व्याधा बाण काढू नको. तू केवढा, तुझा धनुष्य केवढं, तुझं बाण केवढा, तुझा बाण माझ्या पायाला लागणार आहे का. त्या व्याधाने सांगितलं, म्हणे देवा माझी योग्यता नाही, पण डोळ्यांनी दिसतंय बाण लागलाय, पायातनं काय येतंय तर येतंय. भगवंतांनी सांगितलं, व्याधा तुझ्या बाणात ती शक्ती नाही, मला तुझा बाण लागेल. महाभारताच्या युद्धात रथात अर्जुनाच्या पुढे मी उभा होतो, एक बाण मला लागला नाही, तुझा बाण काय लागेल. म्हणे महाराज पण आता लागलाय दिसतोय ना. त्या भगवंतांनी सांगितलं, व्याधा मागच्या जन्मी तू होता वाली, सुग्रीवाचा भाऊ, आणि मी होतो राम. तुला मागच्या जन्मात मी मागून बाण मारला, तो माझ्यावरती काय होता, उधार. आज तू फेडून टाकला. व्याधाने ते ओळखलं, भगवंतांना नमस्कार केला. व्याधाने तात्काळ प्राण सोडले. आता भगवंत उठले आणि समुद्राकडे जाऊ लागले. उधारी फेडून टाकली ना त्यांनी वालीची. आता त्यांना पृथ्वीवर काही करायचं. समुद्रामध्ये गेले, अर्धा देह समुद्रामध्ये घेऊन गेले आणि अचानक भगवंतांचा देह अदृश्य झाला. देहाच्या ठिकाणी भला मोठा तेजो गोल दिसू लागला. काय दिसू लागला, देह अदृश्य आणि सूर्यासारखा मोठा तेजाचा गोल दिसू लागला. हळूहळू हळूहळू हळू तो तेजो गोल आकाश मार्गाने निघाला, अर्ध्यावरती गेला. आणि आम्हाला काय दिसलं तर भगवंतांच्या त्या गोल दिव्य गोल शहरात, त्या शरीरात 16 कला दिसल्या. किती कला. भगवंत आता वैकुंठाकडे निघाले. परीक्षिता, त्यावेळेस अनेक ऋषी मुनी भगवंतांचे भक्त समुद्र तीरावर उभे होते. माझे वडीलही उभे होते. त्यांच्या जवळ मी सुद्धा उभा होतो. कोण होतो, मी उभा होतो. अचानक माझ्या वडिलांनी हाक मारली, श्रीकृष्णा. काय हाक मारली, तो तेजो गोल थांबला. महर्षी वेदव्यासांनी विचारलं, कृष्णा तू चालला म्हणजे द्वापर युग संपणार, कलियुग सुरू होणार आणि कलियुगाच्या शेवटी कल्की अवतार होणार. म्हणजे एक युग पृथ्वीवरती भगवंत नाही. म्हणे मग देवा, कलियुगामध्ये आम्ही कोणाच्या आश्रयाने जीवन जगावं. पृथ्वीवरती तू होता तर आम्हाला काय होता, आधार होता, आश्रय होता. आता तू चाललाय तर कल्की अवतार होईपर्यंत आम्ही कोणाच्या आश्रयाने राहावं. भगवंतांनी क्षणभर विचार केल्यासारखा तो तेजोगोल थांबला आणि अचानक त्या तेजोगोलातनं 16 कलांपैकी एक कला पृथ्वीवरती येऊ लागली. महर्षी वेदव्यासांनी विचारलं, कृष्णा हे काय जमिनीवर पाठवतोय. भगवंतांनी सांगितलं, कल्की अवतार होईपर्यंत तुम्ही या कलेच्या आश्रयाने राहा. कशाच्या आश्रयाने. म्हणे ही कुठली कला आहे. म्हणे ही अमृत नावाची कला आहे. महर्षी वेदव्यास म्हणतात, ही कला पृथ्वीवर कुठे धारण करू. भगवंतांनी सांगितलं, तुझ्या हातातल्या ग्रंथामध्ये धारण कर. महर्षी वेदव्यासांच्या हातामध्ये भागवत ग्रंथ होता. आकाश मार्गाने ती कला आली आणि या ग्रंथामध्ये प्रविष्ट झाली. श्रीमद भागवत पुराण की जय. या भागवतामध्ये साक्षात श्रीकृष्ण एक